कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सीपीआर रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन इथं स्टिंग ऑपरेशन केलं। यावेळी काही वरिष्ठ अधिकारी डॉक्टर्ससह विविध लोकांना हजारो रुपयांच्या रकमा पोहोच केल्याची एक डायरीवजा वही आढळल्यानं खळबळ उडाली। बोगस दिव्यांग दाखले आणि वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी इथं आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी यावेळी केला। त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत पाडीकर यांना धारेवर धरलं। इथं भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली। अचानक घडलेल्या या स्टिंग ऑपरेशनमुळे सीपीआर प्रशासनाची तारांबळ उडाली होती। कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय म्हणजे सीपीआर रुग्णालयात विविध उपचारासाठी जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातून तसंच कर्नाटक राज्यातून रुग्ण येत असतात। राज्याच्या आरोग्य खात्याची धुरा सांभाळणाऱ्या आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यातील या शासकीय रुग्णालयात बनावट दिव्यांग दाखले देणं, रक्त तपासणीसाठी इथल्या रुग्णांना खासगी लॅबमध्ये पाठवणं, वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी पैशांची मागणी करणं असे प्रकार घडतायत। याबाबत विविध पक्ष आणि संघटनांनी वारंवार आंदोलन करत इथल्या भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीला आणले होते। आज शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह शिष्टमंडळानं सीपीआर रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत पाडीकर यांची अचानक भेट घेतली। यावेळी डॉक्टर प्रशांत पाडीकर यांना सोबत घेऊन इथल्या पहिल्या मजल्यावरील खोलीत जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं। यावेळी या ठिकाणी एक डायरीवजा वही आढळून आली। यामध्ये काही डॉक्टर्स, अधिकारी, ठराविक लोक आणि काही संस्थांना पैसे दिल्याच्या सांकेतिक भाषेतील नोंदी आढळून आल्या। या डायरीत सरांना, मॅडमना पैसे दिले अशी माहिती तारीख आणि वारासहित आढळल्यानं शिवसेनेच्या शिष्टमंडळानं या प्रकाराचा जाब विचारत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत पाडीकर यांना धारेवर धरलं। या डायरीत कसला हिशोब मांडलाय, पैसे कोणाला दिले, पैसे कोणी घेतले, तसंच हे रजिस्टर कोणी लिहिलं याची माहिती घेऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गांभीर्यानं लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केली। यावेळी अवधूत साळुके, मंजित माने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।